वळूयात पुढल्या बातमीकडे। बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। बच्चू कडू, नीलम गोऱ्हे हे शिवसेनेच्या विधान परिषदेसाठी उमेदवार आहेत। नीलम गोऱ्हेंनी उपसभापती म्हणून अनेक वर्ष चांगलं काम केलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे। एक आहेत आमचे बच्चू भाऊ कडू आणि दुसरे आहेत नीलमताई गोऱ्हे। हे दोन्ही लोकांचे आता आम्ही फॉर्म भरू। काल संध्याकाळी सर्व पदाधिकारी आम्ही बसून या ठिकाणी निर्णय घेतला। नीलमताई देखील उपसभापती म्हणून त्यांनी अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे आणि विधान परिषद सभागृहामध्ये अनेक उपक्रम देखील त्यांनी राबवलेले आहेत। या संदर्भात बच्चू कडू यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। बच्चू कडूंनी नुकताच फॉर्म जो आहे तो भरलेला आहे आणि अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटातून हा फॉर्म भरलेला आहे। आपण त्यांना विचारूया, काल तुम्ही अगदी सूचक वक्तव्य केलेली होती आणि आज तुम्ही थेट फॉर्म भरलेला पाहायला मिळतोय। सगळ्या अटी मान्य झाल्यात? आम्ही सगळं थेटच करतोय, जे काही करतोय मदत काही ठेवतच नाही। त्याच्यानं अपेक्षा आता खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या मुद्द्याला शिवसेनेचा आवाज जोडण्याचा प्रयत्न करतो आणि हा धनुष्यबाण पुन्हा शेतकरी, दिव्यांग बांधव, मजुरांसाठी उभा राहील असाही प्रयत्न करू। निवडणूक बिनविरोध होताना पाहायला मिळते, कशा पद्धतीने बघता या खेळीमेळीच्या निवडणूक? चांगलं आहे, म्हणजे मी मतदानात हारलो पण आता मतदानच होणार नाही आणि मी आमदार होणार। तर एकंदरीतच आपण बघतोय की बच्चू कडू आज अर्ज भरलेला पाहायला मिळतोय आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही जी निवडणूक आहे ती देखील पार पडताना पाहायला मिळेल। मात्र आम्ही थेटच बोलतो आणि आम्ही आमचे मुद्दे घेऊन उतरलोय असं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीनंतर बच्चू कडू कशा पद्धतीने आणखीन आक्रमक पद्धतीने काम करतायत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही मराठी, मुंबई। यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। विधान परिषदेसाठी उमेदवार जे आहेत ते जाहीर झालेच आहेत। आपल्यासोबत शिवसेनेचे उमेदवार नीलमताई गोऱ्हे आहेत। ताई, सगळ्यात आधी तर तुमचे खूप खूप अभिनंदन, कारण पुन्हा एकदा महिलेचा आवाज आम्हाला विधान परिषदेमध्ये घुमताना दिसला। मी आपली अतिशय आभारी आहे। कुठलंही आरक्षण नसताना 2002 मध्ये मला ही पहिल्यांदा संधी मिळाली, परंतु 2002 ते 2014 पर्यंत आम्ही विरोधी पक्षात होतो। त्यामुळे काँग्रेस आणि विशेषतः त्यांच्या सहकारी जे पक्ष होते, एनसीपी त्यावेळेला बरोबरच होते, त्यांनी केलेल्या अनेक मुद्द्यांच्या वरती आम्हाला समोरून विरोधी पक्ष म्हणून भूमिका आम्ही मांडत होतो। त्यातून आम्हाला बरंचसं राज्याचं राजकारण कळलं की जे आज माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे त्याच्या समजून घेऊन त्याच्यावरती मार्ग काढतायत। अशा वेळेला 2014 पासून भाजप आणि शिवसेना यांची युती आहे। मध्ये काळात काही वेळेला युती तुटली, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विधिमंडळ चालू होतं। तर हा सगळा वारसा जो आहे तो माझी इच्छा अशी आहे की आमचे जे पुढचे नवीन येणारे आमदार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे की कुठली भूमिका आपण कशा प्रकारे मांडतोय आणि त्याचबरोबर त्या भागातले ज्या जनतेचे प्रश्न सुटलेले नाही आहेत ते सोडवण्याच्या बरोबर सरकारच्यासाठी सहकार्य करणं, लोकांचा सहभाग वाढवणं, या दृष्टिकोनातून मी या जबाबदारीकडे पाहते आहे। जे महाराष्ट्रातले प्रश्न आहेत ते या 6 वर्षात मार्गी लावण्याचं काम आम्ही करू, अशा प्रकारचं मत जे आहे ते नीलमताईंनी तो व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन लालचंद सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।